2024 ला माहितीचं सरकार येईल, राज्यामध्ये ही काळ्या दगडावरची रेखा आहे असं अमित शहा म्हणाले। कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहांनी हे विधान केलं आहे। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय असं सुद्धा अमित शहांनी म्हटलंय। मुंबईतील संवाद मेळाव्यात अमित शहांनी हे मोठं विधान केलंय। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असंही शहा म्हणाले। तर महाराष्ट्रामध्ये भाजप माहितीचे सरकार तयार करेल असा दावा अमित शहांनी केलाय। आणि 30 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही, पण भाजपचं सरकार येणार पुढच्या निवडणुकीमध्ये 2029 मध्ये एकट्याचं सरकार येणार असा दावा त्यांनी केलेला आहे। कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारल्याचं उदाहरण अमित शहांनी दिलं। एकदम सच्चाई है। 2014 में मैं एमएलए जीता है, अलग पार्टी एक एक पार्टी अलग अलग लड़ा, तभी भारतीय जनता पार्टी का 2014 में मैं जीता है। 2014 में अपना सरकार बना, गठबंधन का सरकार बाद में बना, तो जाति एमएलए भारतीय जनता पार्टी जीता। 2024 में मगा युति जीतेगा। 2029 में हम लोग अकेला जीत के अकेला सरकार बना सकता है, ऐसा ताकत भारतीय जनता पार्टी के पास। 2034 ला राष्ट्रवादीचं सरकार येईल। तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असा मला विश्वास आहे। म्हणजे उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात, तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत, पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडलाय हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथं येऊन बसलेले आहेत। ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी। इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं, केजरीवाल पंजाब घ्या, दिल्ली घ्या, पश्चिम बंगाल घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तेलंगणा घ्या, कुठंही कर्नाटक घ्या, पण इथं मात्र एका इथं स्टॅलिन घ्या, तामिळनाडू। तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण कधी विचार केला नसेल, 1985 नंतर, नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही। हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर त्याचं गिळत जाणार सगळ्यांना। सांगितलं ना, स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल, याचा अर्थ ते ओरिसात कोणाबरोबर गेले, साफ करून टाकला त्याला। इथे केसीआर बरोबर होते, केसीआरला साफ करून टाकला। नंतर इथे वायएसआर बरोबर होते, वायएसआरला साफ करून टाकला। इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं। ती त्यांची सवय आहे, मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक लाड मोडून टाकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।